मी आपला मराठी मुलगा सचिन. आता आपण आलो आहोत आपल्या पुढील उद्योजिका वर्षा नटे यांच्याकडे. नमस्कार वहिनी. नमस्कार. तर वहिनी तुम्ही काय करत आहात? मी माई कलेक्शन म्हणून इमिटेशन ज्वेलरी आणि नेल आर्टचा व्यवसाय सुरू केलेला आहे. ओके. आणि हा व्यवसाय तुम्ही कधीपासून सुरू केला आहे? झाला आता 1 वर्ष होऊन गेलंय, पण खूप छान स्कोप आहे. मला आता कळेल का वहिनी तुमच्याकडे काय काय आहे? नक्कीच. सुरुवात आपण पहिला इयरिंग्स पासून करूया. अच्छा, ठीक मला आहे. असं वाटतं, कारण आपण इथे बघत आहात अगदी वेगवेगळ्या प्रकारचे टॉप्स आहेत, इयरिंग्स आहेत आणि ते मेन म्हणजे की एडी सेटिंग केलेले आहेत. फुल क्वालिटी आहे. फक्त परफ्यूम न यूज करता तुम्ही कसेही यूज करू शकता असे सुंदर असे इयरिंग्स आहेत. क्वालिटी चांगली आहे. हे सुद्धा आपण बघू शकतो की जशा महिलांना कुडी लागते हो. तशा रुबीमध्ये एकदम फुल सेटिंग केलेली अशी रुबी छान आहे. हो हो, हे ऍक्च्युली ह्या पूर्वीच्या महिला ह्या जास्त वापरत होत्या. हा, तर त्यामुळे त्याला खूप जास्त डिमांड आणि असे आपल्याकडे अजून पण व्हरायटीचे इयरिंग्स अवेलेबल आहेत. अच्छा. आणि तुमच्याकडे मी असं बघितलं की हार देखील आहेत. तर मला हार म्हणजे ते नेकलेस किंवा हार आपण जे म्हणतो ते मला कळतील का? नक्कीच. आपण इथून सुरुवात करूया. मला असं वाटते हा मी तुम्हाला प्रथम दाखवते. आपण महाराष्ट्रीयन आहोत आणि आज आपण बघतोय की सोन्याचा भाव अगदी गगनाला भिडलेला आहे. सो त्याच्यामुळे सामान्य माणूस सोनं विकत घेऊ शकत नाही असं झालंय. आता जसं आपण बोललो की सोन्याचा भाव हा जसा गगनाला भिडलेला आहे, सो त्या अगदी सोन्याला मागे काढेल इतका असा सुंदर कॉपर सेट असलेला, खूप सुंदर अशी क्वालिटी असलेला हा हार आपण महाराष्ट्रीयन साज म्हणजे कधीही लग्न कार्याला म्हणा, कधी शुभ कार्याला, जशा आता महिला खूप ट्रेंडिंग झालंय की नऊवारी साडी घालतात, ह्या नऊवारीवरती खूप सुंदर असा उठून दिसलेला असा साज आहे. त्याचबरोबर हे सुद्धा त्याचे झुमके आहेत. खूप सुंदर असे रुबी बसवलेला आपण बघू शकता. हे झुमके आहेत त्याच्यावर. खूप सुंदर सेट आहे. त्याचबरोबर मोत्यांचा, जसं आता नवरी असेल तर नवरी असो किंवा नवरी कोणी, आपण सगळे जेव्हा लग्न कार्याला जातो तेव्हा खूप सुंदर असं मोतींचं सेटिंग केलेलं. आणि हे मोती साधे नाही आहेत, म्हणजे त्याची पॉलिशिंग निघणार नाही असे खूप सुंदर असे पर्ल्समध्ये रुबीमध्ये बसवलेला मोत्यांचा नेकलेस आहे. त्याचबरोबर आपण ठुशी बघतो बाहेर साधी, पण ह्या ठुशींच्या अगदी वेगवेगळी व्हरायटीज आहेत आपल्याकडे. खूप सुंदर असा चंद्रामध्ये हे बघा ठुशी आहे. ही बदाम पेटी आहे. त्याच्यावर इयरिंग्स आहेत. कॉलेजच्या मुली देखील आपल्या फंक्शनला वगैरे मराठी सणाला वापरतात, म्हणजे आपण कधीही यूज करू शकतो. त्याचबरोबर हा एक साज आहे ठुशीमध्ये. खूप छान सुंदर असं त्याला पेंडेंट आहे. रुबीमध्ये खूप त्याची सेटिंग केलेली आहे आणि खूप नऊवारीवरती अगदी खूप उठून दिसणार आहे. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे बकुली हार आपल्या महिला नेहमी घालायच्या, अगदी पारंपरिक आपल्या. तर हा सुंदर बकुली हार, त्याच्यावर इयरिंग्स आहेत. त्याच्यावर आपल्याकडे बँगल सुद्धा मिळू शकतात ह्याच्या. नंतर आपण हे बघताय गजरी चेन, खूप आता ट्रेंडिंग मध्ये आहे. रुबीमध्ये सेटिंग केलेली सुंदर अशी गजरी चेन आहे. हो, त्याची सेटिंग देखील छान आहे ते. हा, तर तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये बघा खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत. त्याचबरोबर मला एक आवडेल की गजरी माळा आपण ऐकला असेल, मंगळसूत्रावर आपण वेअर करतो. खूप सुंदर अशी गजरी माळा आहे. त्याच्यावर इयरिंग्स देखील आहेत. म्हणजे आपण पूर्ण सेट करू शकतो ज्वेलरीचा. असा सुंदर ज्वेलरी सेट आहे आपल्याकडे. हो हो. आणि हे इयरिंग्स देखील सेम त्याला मॅचिंग आहे. सेम. त्याचबरोबर अतिशय मनमोहक आकर्षक ज्वेलरी आपल्याकडे, ते म्हणजे मुली सुद्धा आणि महिला सुद्धा घालू शकतात. आपण बघाल याची सेटिंग खूप सुंदर अशी बघा. पेंडेंटच इतकं सुंदर आहे की कोणी प्रेमात पडेल. म्हणजे मल्टी कलर आहे त्यामुळे खूप छान वाटतं. खूप छान. त्याच्याबरोबर हे इयरिंग्स देखील आहेत. असे टॉप्स आहेत त्याला दोन्ही. 6 नेकलेस आहे. त्याचबरोबर खूप रिच लुक, जसं मुली बॅचलर मुली घालू शकतात. ऑफिस वेअर असू दे, शुभ कार्य असू दे, लग्न कार्याला असू दे, असं आपण हे खूप कॉपर पॉलिशिंगमध्ये लॉंग लास्टिंग यूज करू शकतो. असं कितीही वर्ष आपल्याकडे टिकेल अशी ही ज्वेलरी आहे. हे त्याचे टॉप्स आहेत. आणि कॉपर पॉलिशिंगची ही माळ आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळे पण पॅटर्न येतात. चौकर येतो, म्हाळसा पॅटर्न येतो. सध्या आपल्याकडे हे अवेलेबल आहेत. आपण तेही सुद्धा आपण अवेलेबल करून देऊ शकतो ऑर्डरप्रमाणे. नक्कीच असे बरेच अजून नेकलेस आहेत. त्याचबरोबर मी सांगेन हा एक माळामध्ये आपण बघितलेला त्याचा हा चौकर देखील आहे, अगदी गळ्याबरोबर. त्याच्यावरती पण टॉप्स आहेत. हे ट्रेंडिंग जे मुली घालतात आता माळा आलेले आहेत. हे सुद्धा खूप छान क्वालिटी आहे.
रोज पॅटर्न आहे, साऊथ इंडियन पेंडन आहे, शंख आहे, अशा वेगवेगळ्या व्हरायटीजमध्ये आपण हे सेट घालू शकतो. अरे वा. अशी खूप सुंदर सगळे आपल्याकडे नेकलेस आहेत. आणि मी पाहतोय की मंगळसूत्र देखील सुंदर आहेत. त्यात तर मला हा खूप मोहक वाटला आहे. नक्कीच. हे मंगळसूत्रच आहे ना? हो हो हो. याबद्दल मला जरा सांगा ना. मला सांगायला आवडेल की आता जसं सोन्याचे दागिने, पहिला तर आपण बोलायचं की सोन्याचं मंगळसूत्राशिवाय महिलेला शोभा नाही, हो. पण आता सोन्यापेक्षाही देखील अतिशय म्हणजे आपण डिझायनर साडी असू दे, पैठणी असू दे किंवा कोणतीही साडी असू दे, त्याच्यावर मनमोहक असे मंगळसूत्र आपल्याला इथे अवेलेबल होतील. खूप सुंदर असं पैठणीवरती मोर जसे असतात तसेच मोराचं मंगळसूत्र देखील वापरायला आणि हरकत त्याला नाही. लटकन सुद्धा आहे. आणि ह्याच्यावर भाऊ इयरिंग्स इतकी सुंदर आहेत, अरे पिकॉकचे वा. डिझाईन दिलेले आणि एडी सेटिंग खूप छान क्वालिटी आहे. हे बघ, हे तुम्ही पाहू शकता. असं खूप सुंदर मंगळसूत्र आहे. त्याचबरोबर इथे आपण बघता आहात हा एक पिकॉक दिलाय. हे पण सुंदर असा सिंगल सरीमध्ये अच्छा, हा बांधलं डबल गेलेलं होता आणि हे हा. सिंगल मध्ये आहे. ओके. ह्याच्यावरती सुद्धा इयरिंग्स आहे. इयरिंग आहेत. हो हो. हे बघा, आपण बघता खूप सुंदर अशी त्याची डिझाईन आहे. हे सुंदर आहे, खूप सुंदर आहे. याबद्दल देखील मला कळेल का वहिनी? हे देखील काही वेगळे आणि ट्रेंडिंग आहेत. हा, जसं आता सोन्यामध्ये ट्रेंडिंग डिझाईन आलेली म्हणजे आता नवरी मुली पट्ट्यांचं न करता ट्रेंडिंग डिझाईन जे कटिंगमध्ये असे जे आलेली डिझाईन आहे असं बनवतात मंगळसूत्र. आणि त्यावर हे पेंडेंट असतं गोल्डमध्ये, त्याला झुमके असतात, घुंगरू असतात. असं हे यामध्ये आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे. खूप सुंदर क्वालिटी आहे त्याची. त्याचबरोबर इथे तुम्ही बघता आहात, हे बघताच कोणी प्रेमात पडेल असे सुंदर पिकॉक 2 वाट्या, ज्याप्रमाणे आता हे आपण कंठीचं मंगळसूत्र नवीन बघितलं. त्याचबरोबर हे खूप सुंदर असं मोरांची डिझाईन दिलेलं, सुंदर अशा 2 वाट्या आणि सुंदर त्याला असं मोतीचं लटकन दिलेले, कंठीमध्ये पिंक आणि रुबी आणि मोतीमध्ये सुंदर असं साजलेलं मंगळसूत्र. आणि त्याचबरोबर अतिशय मनमोहक असे इयरिंग्स आहेत, त्याला खूप सुंदर वाट्या आहेत, मोतीचं लटकन. आणि अगदी कोणत्याही महिलेने घातलं, वेअर केलं तरी त्याला भावेल असं दुसऱ्याला, इतकी सुंदर अशी ज्वेलरी आहे आपल्याकडे. आणि ह्याच मध्ये आपल्याला मल्टी कलर मध्ये सुद्धा अवेलेबल आहे. हे आहे ना? हो हो हो, हेच. आणि ह्याचे इयरिंग सुद्धा मल्टी कलर मध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. अच्छा, मोराचे प्रकार खूप सुंदर आहेत. कारण आता गोल्ड मध्ये कसं झालं भाऊ, एकच आपण कंटिन्युअसली घालू शकतो, पण ह्याच्यामध्ये कसं आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटीज मिळू शकतात आणि वेगवेगळ्या डिझाईनवर जसं आपल्याला पाहिजे तसं आपण वेअर करू शकतो. ह्या साडीवर वेगळं, त्या साडीवर वेगळं. तर आपण ही एक आपल्याला खूप अपॉर्च्युनिटी आहे. याचा एक सुंदर फायदा म्हणजे असा आहे ना की चेन स्नॅकरपासून तुम्ही खूप वाचू शकता. काही फरक पडत नाही आपली जर चेन सॅकिंग झाली तरी. त्यानंतर हे कटरा इंच मध्ये कोणी ड्रेसवरती वेअर करू शकतो. ह्यालाही खूप सुंदर असे कलर्स आहेत त्याच्यामध्ये अवेलेबल. खूप सुंदर सेटिंग आहे बघा, खूप छान रुबीमध्ये दिलेले आहेत. पर्पल आहे, याच्यात पिंक आहे, ग्रीन आहे. 18 इंच हे सर आहे, खूप सुंदर लुक देतं. आणि हे रेग्युलर यूज साठी खूप छान आहे. हा, रेग्युलर सुद्धा यूज करू शकतो आपण. लग्नाला स्त्रिया वापरू शकतो. त्यानंतर हे साऊथ इंडियन पेंडन आहे. त्याच्यावर मला खूप आवडेल सांगायला की साऊथ इंडियन पेंडन जे आपण गोल्डमध्ये पण करतो, बनवून घेतो, तर त्यासारखं अगदी तंतोतंत जे टॉप्स आहेत. आणि ऑफर म्हणजे त्याच्यामध्ये हे कॉईनचं नेकलेस आहे अगदी गळ्याबरोबर. खूप सुंदर वाटतं हे. ही त्याच्यावरती ऑफर दिलेली आहे सध्या. ओके. बघताय तुम्ही, हे मुली वेअर करतात चेन, तर त्यावर आपण महिला सुद्धा मंगळसूत्राबरोबर हे वेअर करू शकतो. ऍक्च्युली मी बघितलं साऊथ पिक्चर मध्ये असं असतात, त्यांचे मंगळसूत्र असेच असतात. हे पूर्ण त्याचा सेट आहे. अगदी रिझनेबल प्राइस आणि सुंदर क्वालिटी आणि आकर्षक ज्वेलरी अशी आपल्याकडे सुंदर सगळ्या ज्वेलरी आहेत. अरे वा. आणि वैद्य पण बांगड्या राहिल्याच आहेत. हा हा, बांगड्या आता मेन पहिला आपल्या महिलांचा शृंगारमध्ये बांगड्या तर येतात. त्याचबरोबर बांगड्यामध्ये मी सांगेन आता ट्रेंडिंग मध्ये आलेल्या आहे खूप सुंदर अशी सेटिंग, ग्रीन डायमंडची सेटिंग केलेली खूप सुंदर अशा बँगल्स आहेत. 8 बांगड्यांचा सेट आहे. ह्या मुलीही वेअर करू शकतात आणि महिला सुद्धा वेअर करू शकतात आणि खूप सुंदर अशा आहेत. नाही, ह्या बांगड्या ज्या आहेत ते मला असं वाटतं की आपल्या फंक्शनला म्हणजे आपल्या सणाला देखील मुली ज्या ट्रेडिशनल वापरतात तर त्यात देखील ते वापरू शकतात. हो हो हो, नक्कीच. एवढ्या सुंदर आहेत. आणि जे काही हिरे बसवलेले आहेत ते एकदम उत्तमरित्या बसवलेले आहेत. हो हो.
ते स्टिच नाही केलेले, ते सेटिंग केलेली आहे पूर्ण. अच्छा. त्याचबरोबर ह्या गोल्डनच्या बांगड्या ज्या आपण बेंटेक्सच्या घालतो, पण ह्याची क्वालिटी खूप सुंदर आहे. कधीही वेअर करा, खूप छान क्वालिटी आहे. त्याचबरोबर राजेशाही अशा बँगल्स आहेत, शाहीर पॅटर्नच्या सुद्धा आपल्याकडे येतात. त्याचबरोबर ह्या नवीन डिझाईनमध्ये खूप छान बांगड्या आलेल्या आहेत. साऊथ इंडियन पेंडंटमध्ये पण आपल्याकडे कडे आहेत. अशा वेगवेगळ्या व्हरायटीच्या आपल्याकडे बँगल्स उपलब्ध आहेत. ह्या घुंगरू ज्या मुली गरब्याला म्हणा, म्हणजे नवरात्रीला म्हणा, किंवा कधीही वेअर करू शकतात डिझायनर साडीवरती, अशा घुंगरूच्या बांगड्या आहेत. अशा वेगवेगळ्या व्हरायटीज आपल्याकडे अवेलेबल आहेत. तर पाहिलं, एवढी सुंदर ज्वेलरी आहे यांच्याकडे अवेलेबल आहे की तुम्ही एक घेतलीत की दुसरी नक्कीच घ्याल. सांगायचं राहिलंच भाऊ तुम्हाला, आपण आता पाहिली सगळी महाराष्ट्रीयन साज ज्वेलरी, त्याच्यामध्ये थोडंसं साऊथ इंडियन पेंडंट आणि बँगल्स होती. पण मला नक्कीच सांगायला आवडेल की आपण पूर्ण मोत्यांची ज्वेलरी ठेवणार आहोत. त्यामध्ये चोकर असेल, मोत्यांच्या माळा असेल, इयरिंग्स असेल, सगळं मोत्यांचं ठेवणार आहोत. आणि त्याचबरोबर ब्रायडल म्हणजे नवरीला जे काही आपल्याला सेट लागतो ते पूर्ण आपण ब्रायडल सेट ठेवणार आहोत. अगदी सर, आपण ब्रायडल सेटची पण सुद्धा ऑर्डर करू शकता. पण तुम्हाला मला एक सांगायचं राहिलं आहे की वहिनी नेल आर्ट देखील करतात. वहिनी, तुम्ही नेल आर्ट कुठे शिकला आहात का कसं काही? हो, शिकले आहे. आणि आता त्याचबरोबर आपण म्हणजे मी ऑर्डर प्रमाणे नेल आर्ट्स करते. अरे वा. तर तुमच्याकडे नेल आर्टचे जर फोटो असेल तर मला प्लीज शेअर हो, करा, नक्कीच, म्हणजे जसे नक्कीच. करून मी आपल्या ग्रुपमध्ये टाकू शकतो. नक्कीच. तर तुम्ही ऑर्डर ज्या मिळत आहेत तुम्हाला, तर तुम्ही म्हणजे कोणाला असं पर्सनली जाऊन कोणाला दाखवत आहात का व्हॉट्सअप थ्रूच? व्हॉट्सअप थ्रू सुद्धा आपण इंस्टावरती, आपला इंस्टा ID आहे माई कलेक्शनचा. ओके. आणि त्याचबरोबर व्हॉट्सअप स्टेटसला आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स ज्यांनी तिथे खूप काही अशा महिला आल्या, तर त्यांनी जेव्हा तिथे बोलवलं तर तेव्हाही आपण सगळ्या ज्वेलरी घेऊन आपण त्यांना शो करतो. पण त्याचबरोबर एक्झिबिशन देखील असतात. आताच मागे एक्झिबिशन फेब्रुवारीमध्ये झालं. ओके. आणि आता आपल्या 11 आणि 12 एप्रिल 2026 रोजी चारकोप सेक्टर नंबर 2 इथे कांदिवली इथे आपलं एक्झिबिशन होणार आहे. तर नक्कीच आपल्या या एक्झिबिशनमध्ये भेट द्या. आपल्याला यापेक्षाही अजून वेगवेगळ्या व्हरायटीचे दागिने आपल्याला नक्कीच मिळतील. अरे वा. तर म्हणजे तुम्ही ऐकलं की वहिनी खूप काही करत आहेत आणि त्यांचं एक्झिबिशन देखील आहे 11 आणि 12 एप्रिल 2026 कांदिवली येथे. तर तुम्ही तिथे देखील भेट देऊ शकता आणि तुम्हाला हवी ती ऑर्डर करू शकता. आणि वहिनींचं एक इन्स्टा अकाउंट आहे, तर तुम्ही त्याबद्दल सांगाल वहिनी? माई कलेक्शन इमिटेशन ज्वेलरी आणि नेल आर्टचं माई कलेक्शन म्हणून इंस्टा ID आपला आहे. अच्छा. आणि त्याचबरोबर माझा नंबर 9004912303. ओके. आणि तुम्ही पाहिलं तर वहिनींकडे हे खूप आणि व्हरायटी आहे तिथे, अजूनही आहेत, अजूनही त्यांचं कपाट भरलेलं आहे. तर तुम्ही कधीही ऑर्डर करू शकता आणि मागवू शकता. त्यांचा नंबर मी खाली इथे पोस्ट केलेला आहे. आणि त्यांचं जे इन्स्टा अकाउंट त्यांनी जे सांगितलं आहे ते मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण लिहिलेलं आहे. तर त्यात तुम्ही जाऊन त्यांना लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता आणि ऑर्डर देखील करू शकता. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.